विकसित भारत युद्धकाळ 2025 या उपक्रमासाठी समृद्ध भारत या थीममध्ये एक समस्या निवडली आहे. ही समस्या पर्यावरणावर वाढत्या डासांचे प्रमाण. यासाठी जिल्हा परिषद प्रशाला भेटून येथील विद्यार्थी व माझ्या टीमने एक उपाय शोधला आहे. ते म्हणजे ह्या प्रकारची आयुर्वेदिक धूप आहे. या धूपपासून कुठल्याही प्रकारच्या डासाची डास येत नाही आणि संख्या कमी होत आहे. आपण पाहतो शाळा, घर, कार्यालय व सर्व परिसरात डासाची संख्या वाढत आहे. यासाठी आपण बाजारातून अगरबत्ती किंवा धूप खरेदी करतो. यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. डोळ्यामध्ये जळजळ होते, श्वसनाचे विकार होतात. यासाठी आम्ही एक धूप बनवले आहे, जी पूर्ण आयुर्वेदिक आहे. यामध्ये वातावरण किंवा आरोग्याला कोणताही नुकसान होत नाही. डासांच्या वाढत्या प्रमाणामुळे डेंग्यू, चिकनगुनिया यासारख्या आजाराला तोंड द्यावे लागते. म्हणून आम्ही हे आयुर्वेदिक धूप तयार केले आहे. या आयुर्वेदिक धूपमध्ये कडुनिंब, तुळशीचे पान, कापूर आणि लवंग आहे. हे आणि गाईचे शेण आहे. हे बनवण्यासाठी आम्ही कडुनिंब व तुळशीचे पान स्वच्छ धुवून घेतले व कापूर व लवंग यात बारीक करून घेतले व गाईचे शेण यामध्ये टाकले. गाईचे शेण त्या सर्वांचे मिश्रण करून अशी धूप तयार केली. या धूपचा उपयोग डासांना मारण्यासाठी करू शकतो, वातावरण शुद्ध करण्यासाठी व अनेक रोगांपासून मुक्तता करण्यासाठी करू शकतो. या धूपचे फायदे आयुर्वेदिक असल्यामुळे त्याचे कोणतेही परिणाम होत नाहीत. कमी खर्चात व उपलब्ध साहित्यात तयार होते. वातावरण व आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही. आयुर्वेदिक दूध से रोग का नाश, स्वास्थ्य का विकास नहीं।